नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड क्षेत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। खरं तर आज हैदराबादचा आपला हा दुसरा दिवस आहे आणि आज हैदराबादमध्ये सर्वात मोठं मार्केट भरल्या जाते आणि ते कशा प्रकारे मार्केट आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आम्ही जस्ट रॅपिड बुक केलेलं आहे आणि 3 जण आपण बसलेलो आहोत आणि आता आपण जस्ट निघालेलो आहोत। आपले मामा आज मराठी थोडं बोलून दाखवणार आहे तुम्हाला। बोला चल्या काय नाही बोला सांगा सांगा की मराठी बोला की हो मराठी सांगा यायली की म्हणा की या ठिकाणी तुम्ही हे जे पाहताय या ठिकाणाहून मेट्रो जात असते पूर्ण सिटी मध्ये। हैदराबाद मध्ये तुम्हाला कुठे जायचं असेल तर हे मेट्रोच जाण्याचं आहे। या ठिकाणाहून मेट्रो जाते पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी आता आम्ही सकाळी निघालो त्यामुळे तेवढी गर्दी नाही। आम्ही जर थोडासा उशीर केला असता तर इथं वाहन जायलासाठी आपल्याला खूप परेशानी झाली असती, कारण एवढी गर्दी या हैदराबाद मध्ये आपल्याला पाहायला भेटते। आता जस्ट सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आपण इथून जात आहोत। आता सध्या मार्केट सुरू होत आहे भावांनो, पाहू शकता तुम्ही। आणि त्या मार्केटमध्ये नेमकं काय घ्यायचं म्हणलं, जे तुम्हाला पाहिजे ते प्रत्येक वस्तू मोबाईल पासून ते केबल संपूर्ण जे पाहिजे ते संपूर्ण तुम्हाला या मार्केटमध्ये भेटते। तर आपल्याला पाहूया आपण मार्केट आज कसं आहे काय नाही। या ठिकाणावर मार्केट सध्या आता जस्ट चालू झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता सकाळचे 8 वाजले तरी पण एवढी गर्दी आहे। आमची रॅपिडो, या रॅपिडो मध्ये आम्ही आता आलोय पाहू शकता तुम्ही। आणि आमच्या समोर हे आहे मामा पाहू शकता। आणि मार्केट जे आहे की नाही भावांनो एकदम असं भारी भरलेलं आहे, दाखवतो तुम्हाला चला। आता आम्ही या ठिकाणी आलोय, आपला मेवना सोबत आहे, मामा सोबत आहे पाहू शकता। आणि हे जे मार्केट आहे तुम्हाला दाखवतो। काय घ्यायचं रे तुला? तुला काय घ्यायचं आहे? हे तुम्ही पाहू शकता या मार्केटमध्ये भंगार सुद्धा तुम्हाला भेटते। भंगार मधली एखादी वस्तू तुम्हाला पाहिजे असेल तर ती सुद्धा भेटते। त्यानंतर आम्ही समोर गेलो कारण मेवण्याला घ्यायची होती वॉच। पाहू शकता कोणतीही वॉच घ्या भावने, एकदम भारी भारी वॉच यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात। कोणतीही घ्या, वॉलेट वगैरे घ्या, बेल्ट घ्या, वॉच घ्या, काही पण घ्या तुम्ही, या मार्केटमध्ये तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटते। अशा प्रकारचं मार्केट आहे तुम्ही पाहू शकता। आणि आता जस्ट आम्ही निघालो समोर। पाहायला गेलं तर 8:30 वाजलेत आणि 8:30 वाजता पाय टाकायला सुद्धा या ठिकाणी जागा नाही आहे। मोबाईल पासून, स्पीकर पासून, वायर पासून तुम्हाला जे काय पाहिजे ते एकदम असं स्वस्त भावामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळते। आणि हे जे मार्केट आहे हैदराबाद मध्ये फक्त रविवारीच भरते आणि रविवारी पाहू शकता तुम्ही इथे जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता। या मार्केटमध्ये जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ती तिथं जाऊनच तुम्हाला घ्यावं लागेल आणि चेक करून घ्यावं लागेल, कारण एकदा घेतलेली वस्तू ते परत घेत नाही, हे लक्षात ठेवा। हे बघा अगदी 49 रुपयामध्ये तुम्हाला मोबाईलचा गोरिल्ला ग्लास मिळते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आपल्या इकडे पाहायला गेलं तर 100 रुपये द्यावे लागतात, परंतु इथं 49 रुपयामध्ये भेटते।
वाजी इथली पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे भावना एकदम असं गर्दी गर्दी तर काही सांगूच नका. रविवार म्हणजे की एकदम अशी फुल गर्दी राहते. आणि आता मामा येत आहेत पाठीमागं, कारण त्यांना बरंच काय अजून घ्यायचं आहे. मी समोर आलो आणि इथं पाहताय तुम्हाला दाखवतो मार्केटची जी सुरुवात आहे कुठून होते. आता हे जे पाठीमागचं दाखवतो तुम्हाला, या ठिकाणून भावना मेट्रो जाते आणि खाली जे पाहताय या ठिकाणी पूर्ण रस्ता आहे. आणि तुम्हाला जर या मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्ही या इथून तुम्ही या साईडला कळू शकता. हे बघा, हे पूर्ण मार्केट आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. या मार्केटमध्ये कोंबड्या, शेळ्या, बकरे, मेंढ्या, मांजरं, कुत्रे बरंच काही तुम्ही यामध्ये घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. हैदराबादचं हे मार्केट कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. या मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल, काही खरेदी करायचं असेल तर सकाळी सकाळी लवकर या भावांनो, कारण की 8च्या समोर एवढी गर्दी होती की नाही, गर्दी तर काही सांगूच नका. यानंतर आपण निघालो समोर. मी 3 जण होतो म्हणून आपण रॅपिडो मधून रिक्षा बुक केली भावांनो, कारण आपण जर गाडी बुक केली असती एका गाडीवरती एकच व्यक्ती जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही रिक्षा बुक केली आणि निघालो रूमकडे. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. आणि हा ब्रँड शेतकरी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर ब्रँड शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन ब्लॉग सोबत. जय जवान, जय किसान.